आता इराण इस्रायल युद्धासंदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे अमेरिकेने इराणवरती हल्ला केला आणि अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवरती हल्ला केलाय। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवरती हल्ला केल्याची माहिती स्वतः ट्रम्प यांनी दिली आहे। ही 3 दृश्य आहेत इराणमधली। ही 3 केंद्र आहेत, अणुकेंद्र आणि ज्यावरती अमेरिकेने हल्ला केला आणि 3ही केंद्र उद्ध्वस्त करून टाकण्यात आली आहेत। नताज अणुप्रकल्प आहे, फोर्दो अणुप्रकल्प आणि इस्फहान अणुप्रकल्प हे 3ही इराणमध्ये आहेत। ते अमेरिकेने हल्ला करून 3ही उद्ध्वस्त करून टाकलेत। तर अमेरिकेने कसा इराणवरती हल्ला केला त्यावरती एक नजर टाकूयात। अमेरिकेकडून हल्ल्यासाठी B-2 स्पिरिट बॉम्बर विमानांचा वापर करण्यात आला। B-2 स्पिरिट बॉम्बर याची एक वेगळी वैशिष्ट्ये आहेत जे फक्त अमेरिकेकडे आहेत आणि याचाच वापर अमेरिकेकडनं इराणवरच्या हल्ल्यासाठी करण्यात आला। अमेरिकेचे B-2 विमान हे बॅट सारखं आहे, शेपूट नसलेलं आहे आणि अत्याधुनिक लढाऊ विमान आहे। तर B-2 हे एक स्टेल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। अमेरिकेकडे अशी 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विमान हे दिलेलं नाही किंवा विकलेलं नाही। तर हे एकमेव लढाऊ विमान आहे जे घातक MOPB बॉम्ब दागू शकतं, जे फक्त आणि फक्त अमेरिकेकडे आहे। तर अमेरिकेचा बंकर बस्टर बॉम्ब त्याची क्षमता काय बघूयात। बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदत स्फोट झाल्यानंतर मोठी हानी त्या भागाची होते। जवळपास 13,600 किलोग्राम वजन असलेला हा बॉम्ब आहे, जो जमिनीखालील बंकर आणि टनेल सारखी लक्ष्य भेदण्यासाठी विशेष करून बनवण्यात आलाय। जमिनीखाली 200 फूट खाली असलेली बंकर्स किंवा टनेल भेदण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बची आहे।